Hello, 12th standard students. Myself, Mrs. Avale Madam, Bhogavati Mahavidyalay, Kurukli, Chemistry Department. Today we are going to discuss a topic of 12th science, that is 11th topic, named as alcohols, phenols and ethers. According to HSC board exam, it is for 4 to 6 मार्क्स. आता विद्यार्थ्यांनो, मागच्या वर्षी आपण बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री हा टॉपिक स्टडी केलेला आहे. त्याच्यामध्ये बरेचसे या ठिकाणी तुम्हाला क्लासेस माहिती असतील. त्याच्यामधलेच हे 3 क्लास आहेत, अल्कोहोल्स, फिनॉल्स आणि इथर्स. अल्कोहोल्स in which hydroxyl OH group present, which is directly attached to aliphatic carbon. Phenols are also organic hydrogen compounds in which one or more hydroxyl OH groups are directly attached to benzene ring. And ethers, in which bivalent oxygen atom is attached to two same or different अल्किल और अरिल ग्रुप्स. तर विद्यार्थ्यांनो, अल्कोहोल्स, फिनॉल्स हे जे 2 क्लासेस आहेत, ह्या क्लासेसना कलेक्टिव्हली ऑर्गॅनिक हायड्रोजी कंपाउंड्स असं म्हटलं जातं. आता ऑर्गॅनिक हायड्रोजी कंपाउंड्सची जर व्याख्या द्यायची झाली तर काय देऊ आपण? तर ऑर्गॅनिक हायड्रोजी कंपाउंड्स आर द कंपाउंड्स विच कंटेन्स hydroxyl OH group in their molecules are called as organic hydroxy compounds. They are of 2 types, aliphatic hydroxy compounds and aromatic hydroxy compounds. आता aliphatic hydroxy compounds म्हणजे काय? तर तुम्हाला माहिती आहे aliphatic compounds म्हणजे काय? तर ओपन चेन कंपाउंड्स ज्याच्यामध्ये एंडिंग कार्बन ॲटम्स दे आर फ्री. अशा ज्या ॲलिफॅटिक कंपाउंड्समध्ये जर हायड्रॉक्सी OH ग्रुप तिथं असेल तर त्या कंपाउंड्सना काय म्हणायचं? ॲलिफॅटिक हायड्रॉक्सी कंपाउंड्स. आता आपण याची व्याख्या इंग्रजीमध्ये सांगूया. द ॲलिफॅटिक कंपाउंड्स विच कंटेन वन ऑर मोर हायड्रॉक्सिल OH ग्रुप्स इन देअर मोलिक्युल्स आर कॉल्ड ॲज ॲलिफॅटिक हायड्रॉक्सी कंपाउंड्स. ॲलिफॅटिक हायड्रोजी कंपाउंड्स आर ऑफ मेनली अल्कोहोल्स. त्यांना काय म्हणायचं? अल्कोहोल्स म्हणायचं. आता मग अल्कोहोल्सची व्याख्या काय? तर अल्कोहोल्स आर ऑर्गॅनिक कंपाउंड्स विच कंटेन हायड्रॉक्सिल OH ग्रुप बॉन्डेड टू सॅच्युरेटेड कार्बन ॲटम. फॉर एक्झाम्पल इथिल अल्कोहोल, त्यालाच IUPACमध्ये इथेनॉल म्हणतात. त्याचं स्ट्रक्चर फॉर्म्युला आहे CH3CH2OH. याच्यामध्ये बघा OH ग्रुप हा सॅच्युरेटेड कार्बन ॲटमला अटॅच आहे. दुसरं एक्झाम्पल CH3CHOH CH3, याचं नाव आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल. याच्यामध्ये सुद्धा OH ग्रुप जो आहे हा OH ग्रुप सॅच्युरेटेड कार्बन ॲटमला अटॅच आहे. देन सेकंड इज ॲरोमॅटिक हायड्रोक्सी कंपाउंड्स. आता ॲरोमॅटिक हायड्रोक्सी कंपाउंड्स म्हणजे काय? तर आपण असं सांगू शकतो की ॲरोमॅटिक कंपाउंडमध्ये जर हायड्रोक्सी OH ग्रुप असेल एक किंवा एकापेक्षा जास्त तर त्याला आपण काय म्हणू शकतो? ॲरोमॅटिक हायड्रोक्सी कंपाउंड्स. आता त्याची डेफिनेशन काय आहे? द ॲरोमॅटिक कंपाउंड्स विच कंटेन वन ऑर मोर हायड्रोक्सिल ग्रुप्स इन देअर मोलिक्युल्स आर कॉल्ड ॲज ॲरोमॅटिक हायड्रोक्सी कंपाउंड्स. आता त्याचे परत 2 प्रकार आहेत. They are of 2 types, that is one is phenols and second is aromatic alcohols. आता phenols म्हणजे काय? तर the organic compounds in which one or more hydroxyl OH groups are directly attached to the carbon atom of benzene ring are called phenols. साधं याचं उदाहरण फिनॉल्समध्ये फिनॉल आहे ज्याचा मोलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H5OH. किंवा स्ट्रक्चर फॉर्म्युला जर बघितला तर बेन्झीन रिंग काढायची आणि त्या ठिकाणी OH ग्रुप ठेवायचा, कुठल्याही कार्बनला ठेवा, फिनॉल.
सेकंड एक्झाम्पल इज कॅटेचॉल किंवा त्याला पायरोकॅटेचॉल असे म्हणतात, ज्याच्यामध्ये 2 हायड्रॉक्झिल OH ग्रुप हे बेन्झीन रिंगच्या कार्बन ॲटमला जोडलेले असतात आणि त्याचं IUPAC नेम म्हणाला तर त्याचा IUPAC नेम आहे बेन्झीन 1,2 डायॉल. आपण नंतर बघूया IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये, आपण त्यावेळेला बघूया. थर्ड वन इज रिसॉर्सिनॉल, ज्याच्यामध्ये 1,3 पोझिशनला डायरेक्ट बेन्झीन रिंगच्या कार्बनला OH ग्रुप्स डायरेक्टली अटॅच आहेत, त्याला म्हणायचं रिसॉर्सिनॉल. इट्स IUPAC नेम इज बेन्झीन 1,3 डायॉल. अनदर एक्झाम्पल of phenols is hydroquinone or quinol, in which 2 hydroxyl OH groups are directly attached to the carbon 1 and 4 of benzene ring, and its IUPAC name is benzene 1,4 diol. Second, aromatic alcohols. The organic compounds in which hydroxyl OH groups is present in the side chain of aromatic ring are called aromatic alcohols. Aromatic alcohols मध्ये aromatic रिंगच्या साइड चेनला या ठिकाणी काय असतो, OH ग्रुप हा साइड चेनमध्ये प्रेझेंट असतो, अशाला काय म्हणायचं, aromatic alcohols. बेन्झिल अल्कोहोल इज वन एक्झाम्पल ऑफ ॲरोमॅटिक अल्कोहोल, ज्याचं फॉर्म्युला आहे C6H5CH2OH, किंवा तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे बेन्झीन रिंगला साइड चेनला CH2 आणि त्याला OH जोडलेला आहे. पुढचा पॉईंट आहे क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. आता याच्यामध्ये अल्कोहोलचं आणि फिनॉलचं क्लासिफिकेशन हे 2 प्रकारे केलेलं आहे. त्यातला फर्स्ट प्रकार आहे ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप्स प्रेझेंट इन द मॉलिक्यूल, अँड सेकंड क्लासिफिकेशन इज ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन स्टेट ऑफ कार्बन ॲटम. आता याच्यामध्ये पहिला जो क्लास आहे किंवा पहिला प्रकार आहे, त्याच्यामध्ये त्या मॉलिक्युल्समध्ये किंवा त्या कंपाऊंडमध्ये किती संख्येनं हायड्रॉक्सिल OH ग्रुप्स प्रेझेंट आहेत त्याच्यावर या ठिकाणी केलेलं क्लासिफिकेशन आहे अल्कोहोलचं. आणि मग ते क्लासिफिकेशन असं आहे मोनोहायड्रिक आणि पॉलिहायड्रिक. आता पुन्हा पॉलिहायड्रिकमध्ये बघितलं तर डायहायड्रिक आणि ट्रायहायड्रिक. आता मोनोहायड्रिक अल्कोहोलचं आपण जर व्याख्या बघितली किंवा त्याचं मिनिंग बघितलं तर असं लक्षात येतं की मोनो याचा अर्थ काय, सिंगल किंवा एक. आता याच्यामध्ये याची व्याख्या साधी सोपी आहे, दीज अल्कोहोल्स कंटेन्स ओनली 1 हायड्रॉक्सिल OH ग्रुप in their molecule. There are so many examples of monohydric alcohols, that is CH3OH, which is known as methyl alcohol, CH3CH2OH, which is known as ethyl alcohol, CH3CH branch OH CH3, which is known as isopropyl alcohol. अशी बरीचशी तुम्हाला मोनोहायड्रिकची अल्कोहोलची उदाहरणं देता येतील, ज्याच्यामध्ये काय त्या अल्कोहोलमध्ये फक्त एकच हायड्रॉक्सिल OH ग्रुप आहे. सेकंड इज पॉलिहायड्रिक अल्कोहोल्स. पॉली याचा अर्थ पुष्कळ, मेनी, मोर दॅन 2. त्याच्यामध्ये आपल्याला डायहायड्रिक अल्कोहोल्स आणि ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स याचा या ठिकाणी आपल्याला समावेश करता येईल. आता डायहायड्रिक अल्कोहोल्स, दीज अल्कोहोल्स विच कंटेन्स 2 हायड्रॉक्सिल OH ग्रुप्स इन देअर मॉलिक्युल्स आर कॉल्ड ॲज डायहायड्रिक अल्कोहोल्स. फॉर एक्झाम्पल इथिलीन ग्लायकॉल CH2OH CH2H, ज्याच्यामध्ये 2 OH ग्रुप्स आहेत, त्याच्यामुळं त्याचं नाव आहे इथिलीन ग्लायकॉल, किंवा याचा IUPAC नेम आहे इथेन 1,2 डायॉल. ट्रायहायड्रिक अल्कोहोल्स, दीज अल्कोहोल्स कंटेन्स 3 हायड्रॉक्सिल OH ग्रुप्स इन देअर मॉलिक्युल्स, आणि याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा ग्लिसरॉल, दॅट इज CH2OH CHOH CH2OH, आणि याचा IUPAC नेम आहे प्रोपेन 1,2,3 ट्रायॉल. नेक्स्ट, phenols. Phenols are classified as monohydric phenols, dihydric phenols, trihydric, that is polyhydric phenols, on the basis of 1, 2 or 3 or more hydroxyl OH groups present in their molecules. Monohydric phenols, these phenols contains only 1 hydroxyl OH groups
attached to carbon ring of benzene ring, that is phenol is the example. Dihydric phenols, in which two hydroxyl OH groups are attached to carbon atoms of benzene ring, that is catechol, is example of dihydric phenol. And third one is trihydric phenol, that is hydroquinone, that is hydroxyquinol, in which three hydroxyl OH groups are directly attached to the carbon atom of benzene ring. त्यानंतर second classification, on the basis of hybridization state of carbon to which hydroxyl OH group is attached. म्हणजे त्याच्यामध्ये जो OH ग्रुप आहे तो OH ग्रुप त्या कार्बनला अटॅच आहे, त्या कार्बनची हायब्रिडायझेशन स्टेट काय आहे, sp3 आहे का sp2 आहे, याच्यावर आधारित या ठिकाणी हे क्लासिफिकेशन आहे. आता याच्यामध्ये मोनोहायड्रिक अल्कोहोल्स आर क्लासिफाइड इनटू टू टाइप्स, दॅट इज अल्कोहोल्स कंटेनिंग sp3COH bond and second is alcohols containing sp2COH bond. First we will see alcohols containing sp3COH bond. In these alcohols, OH group is attached to sp3 hybridized carbon atom of alkyl group. म्हणजे याच्यामध्ये या ठिकाणी जो अल्किल ग्रुप आहे त्याचा जो कार्बन असणार आहे तो sp3 असणार आहे. म्हणजे कार्बन कार्बन सिंगली बॉन्डेड कार्बन जे असतात ते sp3 हायब्रिडाइज असतात. आणि अशा वेळेला तिथं जर OH ग्रुप असेल तर या ठिकाणी त्याला काय म्हणायचं, sp3COH bond. These alcohols are further classified as primary alcohols, secondary alcohols and tertiary alcohols. आता हे प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल्स, टर्शियरी अल्कोहोल्स सोपं आहे मुलांनो. हे समजण्यासाठी तुम्हाला 11वी मध्ये व्हॉट इज प्रायमरी कार्बन ॲटम, व्हॉट इज सेकंडरी कार्बन ॲटम अँड व्हॉट इज टर्शियरी कार्बन ॲटम हे बघावं लागेल आपल्याला. आता प्रायमरी कार्बन ॲटम म्हणजे काय, जो कार्बन दुसऱ्या एकाच कार्बन ॲटमला जोडलेला असतो त्याला प्रायमरी कार्बन ॲटम म्हणायचं. आणि अशा प्रायमरी कार्बन ॲटमला जर हायड्रॉक्सिल OH ग्रुप जोडला असेल तर त्याला काय म्हणायचं, प्रायमरी अल्कोहोल्स विच इज रिप्रेझेंटेड ॲज 10. देन secondary carbon atom, the carbon atom which is bonded to two another carbon atoms which is called as secondary carbon atom. आणि अशा secondary carbon atomला जर OH ग्रुप अटॅच असेल तर या ठिकाणी त्याला काय म्हणायचं, secondary alcohols. and third one is tertiary carbon atom. tertiary carbon atom म्हणजे काय, तर या ठिकाणी जो कार्बन ॲटम इतर 3 कार्बन ॲटमला जोडलेला असेल त्याला म्हणायचं टर्शियरी कार्बन ॲटम. आणि अशा टर्शियरी कार्बन ॲटमला जर अल्कोहोलिक किंवा हायड्रॉक्सिल OH ग्रुप जर अटॅच असतील, जोडले असतील तर त्याला काय म्हणायचं, टर्शियरी अल्कोहोल्स. आणि दे आर रिप्रेझेंटेड ॲज 30. आता हे सगळं आपण 11वी मध्ये चॅप्टर 14 मध्ये ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये पुढचा जो या ठिकाणी याचा सबक्लास आहे अलायलिक अल्कोहोल्स. व्हॉट इज मीन बाय अलायलिक अल्कोहोल्स, तर हे लक्षात ठेवा. इन दिस टाइप ऑफ अल्कोहोल्स OH ग्रुप इज अटॅच टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम विच इज फर्दर बॉन्डेड टू अ कार्बन कार्बन डबल बॉन्ड. म्हणजे या ठिकाणी इथं काय असतं, तर हा जो हायड्रॉक्सिल OH ग्रुप आहे हा sp3 कार्बन ॲटमला अटॅच असला पाहिजे आणि त्याच्या पुढे या ठिकाणी कार्बन कार्बन डबल बॉन्ड असायला पाहिजे. अशा या ठिकाणी अल्कोहोल्सना काय म्हणायचं, अलायलिक अल्कोहोल्स. आणि दीज अलायलिक अल्कोहोल्स मे बी प्रायमरी अलायलिक अल्कोहोल्स, सेकंडरी अलायलिक अल्कोहोल्स अँड टर्शियरी अलायलिक अल्कोहोल्स. आता प्रायमरी अलायलिक अल्कोहोल्स स्ट्रक्चर बघा, या ठिकाणी CH2 डबल बॉन्ड, CH सिंगल बॉन्ड, CH2OH. आता याच्यामध्ये जो OH ग्रुप जोडलेला आहे तो sp3 कार्बनला जोडलेला आहे, पण त्याच्या पुढे नेक्स्ट तुम्ही कार्बन बघितला तर कार्बन हा 2,3 मधला जो आहे तो कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. आणि म्हणून हा काय सांगा, प्रायमरी अलायलिक अल्कोहोल आहे. आता याचं IUPAC नेम जर बघितलं तर याचं IUPAC नेम आहे prop 2 in 1 ol. तुम्ही जर या ठिकाणी बघितलं याचं नॉमेनक्लेचर तर या ठिकाणी नंबरिंग करताना खूप नंबरिंग केलं तुम्ही, तर OH ग्रुपपासून नंबरिंग केलं. OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनला 1 नंबर, नंतर तिथून लगेच तो दुसरा आणि थर्ड, म्हणून याचं नाव आहे prop 2 in 1 ol.
सेकंड इज सेकंडरी अलायलिक अल्कोहोल. आता सेकंडरी अलायलिक अल्कोहोलचे एक्झाम्पल काय सांगा, तर CH2 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH, ब्रांच CH3 OH. आणि याचं एक्झाम्पल आहे ब्यूट 3-in-2-ol. अँड टर्शरी अलायलिक अल्कोहोलचं एक्झाम्पल आहे 2-methyl ब्यूट 3-in-2-ol. स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे त्याचा CH2 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड C, अप ब्रांच CH3, बिलो ब्रांच CH3 OH. याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी काय केलेलं आहे, तर हे जे अलायलिक अल्कोहोल आहे याचे या ठिकाणी 3 प्रकार आहेत, प्रायमरी अलायलिक अल्कोहोल, सेकंडरी अलायलिक अल्कोहोल अँड टर्शरी अलायलिक अल्कोहोल. नेक्स्ट classification is benzylic alcohols. In this type of alcohols, OH group is attached to sp3 hybridized carbon atom which is further bonded to an aromatic benzene ring. म्हणजे याच्यामध्ये या ठिकाणी OH ग्रुप जो आहे हा OH ग्रुप sp3 कार्बन ॲटमला अटॅच पाहिजे आणि तो sp3 हायब्रिड असणारा कार्बन ॲटम हा नेक्स्ट बेन्झीन रिंगला अटॅच असला पाहिजे. आणि मग अशा अल्कोहोलना काय म्हणायचं, बेन्झायलिक अल्कोहोल्स. दे आर ऑफ 3 टाइप्स, प्रायमरी बेन्झायलिक अल्कोहोल, सेकंडरी बेन्झायलिक अल्कोहोल आणि टर्शरी बेन्झायलिक अल्कोहोल. प्रायमरी बेन्झायलिक अल्कोहोल स्ट्रक्चर ऑलरेडी मी तुम्हाला त्या नोटमध्ये दिलेलं आहे, ते बघा. आता याच्यामध्ये प्रायमरी बेन्झायलिक अल्कोहोलचे एक्झाम्पल आहे फिनिल मिथॅनॉल. आता याच्यामध्ये किंवा या ठिकाणी बेन्झिल अल्कोहोल, याच्यामध्ये बघा आता OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप CH2ला जोडला आहे. मग तो कार्बन आहे तो काय सांगा, sp3 कार्बन आहे आणि त्या कार्बनला डायरेक्ट बेन्झीन रिंग आहे. म्हणजेच या ठिकाणी काय झाला, हा प्रायमरी बेन्झायलिक अल्कोहोल. नेक्स्ट वन इज सेकंडरी बेन्झायलिक अल्कोहोल. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता स्ट्रक्चरमध्ये याचं एक्झाम्पल आहे 1-phenyl इथॅनॉल. 1-phenyl इथॅनॉल म्हणजे या ठिकाणी कडेला येतो CH3 आहे, त्यानंतर त्याला लागून असणार आहे तो CHOH आहे आणि 1 नंबरचे कार्बन डायरेक्ट काय सांगा, बेन्झीन रिंग अटॅच आहे आणि म्हणून याचं नाव आहे सेकंडरी बेन्झायलिक अल्कोहोल. अँड थर्ड वन इज टर्शरी बेन्झायलिक अल्कोहोल. याचं एक्झाम्पल आहे 2-phenyl प्रोपॅन 2-ol आणि याचं स्ट्रक्चर आहे बेन्झीन C6H5, त्यानंतर 3 कार्बनची चेन आहे CH3 CH3 आणि मध्ये COH. त्याच्यामुळे तो टर्शरी बेन्झायलिक अल्कोहोल आहे. आता या ठिकाणी परत मी तुम्हाला पुढं त्या नोटमध्ये दिलेलं आहे यूज युअर ब्रेन पॉवर. म्हणजे तुम्ही या ठिकाणी थोडंसं डोकं चालवून या ठिकाणी 4 जी मी तुम्हाला 5 मी तुम्हाला या ठिकाणी काय दिलेत, काही स्ट्रक्चर फॉर्म्युले दिलेत. त्याच्यामधनं या ठिकाणी तुम्ही त्याचं क्लासिफिकेशन करायचं, वेदर दे आर प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, अलायलिक और बेन्झायलिक अल्कोहोल्स. त्यामुळे त्याचा तो तुम्ही काय करा, जरा होमवर्क करा. त्यानंतर दुसरा क्लास याच्यामधला आहे तो म्हणजे अल्कोहोल्स कंटेनिंग sp2COH बॉन्ड्स. आता sp2 कार्बन म्हणजेच काय, कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा sp2 कार्बन असतो, sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन असतो. आता याचं या ठिकाणी डेफिनेशन म्हणा किंवा याचं मिनिंग असं आहे, इन दीज अल्कोहोल्स OH ग्रुप इज अटॅच्ड टू अ sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम, दॅट इज कार्बन ॲटम ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड, दॅट इज व्हिनिलिक कार्बन. याला काय म्हणायचं, व्हिनिलिक कार्बन. आणि जनरली हे जे sp2OH बॉन्ड्स असणारे जे अल्कोहोल्स असतात, sp2COH बॉन्ड्स असणारे अल्कोहोल्स असतात, यांना काय म्हणायचं, व्हिनिल अल्कोहोल्स. दीज अल्कोहोल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज व्हिनिलिक अल्कोहोल्स. आणि याचं एक्झाम्पल आहे व्हिनिल अल्कोहोल, दॅट इज CH2 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड OH. त्यानंतर आपला तिसरा क्लास जो येतो तो म्हणजे इथर्स. आता इथर्स याचं रिप्रेझेंटेशन आहे ROR'. याचं रिप्रेझेंटेशन काय आहे, ROR'. आता इथर्सची व्याख्या काय सांगा, की इथर्स आर द कंपाउंड्स विच कंटेन an oxygen atom bonded to 2 alkyl, same or different, or 2 aryl groups, or 1 alkyl and 1 aryl groups. Ethers are organic oxides. Ethers are organic oxides, or ethers are also considered as anhydrides of alcohols. म्हणजे
ROH प्लस ROH R डॅश OH तुम्ही केलं आणि त्यातनं जर वॉटर मोलिक्यूल काढून टाकला तर ते काय होणार आहे सांगा, अनहायड्राइड्स होणार आहेत अल्कोहोलचे आणि इथर फॉर्मेशन होणार आहे. अँड दे आर रिप्रेझेंटेड ॲज ROR डॅश और AROR और AR डॅश. परत बघा, ROR डॅश और ROAR AR याच्यात ॲरोमॅटिक C6H5 बेन्झीन रिंग किंवा या ठिकाणी दोन्ही काय असतील, ॲरोमॅटिक रिंग असतील, AROAR डॅश. नेक्स्ट, क्लासिफिकेशन ऑफ इथर्स. एक्झाम्पल्स ऑफ इथर्स बघितलं तर भरपूर एक्झाम्पल्स आहेत. याच्यामध्ये CH3O CH3 त्याला डायमिथिल इथर म्हणायचं. नंतर CH3O C6H5 ह्याला काय म्हणायचं, मिथिल फिनिल इथर म्हणायचं. त्यानंतर C6H5O C6H5 याला डायफिनिल इथर म्हणायचं किंवा CH3O C2H5 याला काय म्हणायचं, इथिल मिथिल इथर म्हणायचं. आता क्लासिफिकेशन ऑफ इथर्स. देर आर 2 टाइप्स ऑफ इथर्स. इथरचे किती प्रकार आहेत, 2 प्रकार आहेत. फर्स्ट वन इज सिमेट्रिकल, दॅट इज सिम्पल इथर्स, अँड सेकंड इज unsymmetrical ethers, that is mixed ethers. Symmetrical ethers, ethers in which 2 similar alkyl or aryl groups are bonded to bivalent oxygen atom are known as symmetrical ethers. म्हणजे याच्यामध्ये जो बायव्हलंट मधला जो ऑक्सिजन आहे, बायव्हलंट ज्याची व्हॅलन्सी 2 आहे, अशा ऑक्सिजनला या ठिकाणी 2 सारखे अल्किल ग्रुप्स किंवा 2 सारखे अरिल ग्रुप्स अटॅच असतील तर या ठिकाणी त्यांना काय म्हणायचं, सिमेट्रिकल इथर्स. दे आर रिप्रेझेंटेड ॲज ROR और AROAR. आता RORचं एक्झाम्पल CH3O CH3 किंवा C2H5O C2H5 म्हणजे डायमिथिल इथर, डायइथिल इथर की ज्याच्यामध्ये ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला सारखेच काय सांगा, सिमेट्रिकल म्हणजे सारखे अल्किल ग्रुप्स असतील. किंवा या ठिकाणी AROAR म्हणजे या ठिकाणी C6H5O C6H5 डायफिनिल इथर म्हणजे याच्यामध्ये दोन्हीही या ठिकाणी ॲरोमॅटिक रिंग ह्या फिनिल C6H5 आहेत, त्याच्यामुळे याचं नाव काय सांगा, डायफिनिल इथर. देन अनसिमेट्रिकल, दॅट इज मिक्स्ड इथर्स. आता अनसिमेट्रिकल याचा अर्थ कळला तुम्हाला की बायव्हलंट ऑक्सिजनला दोन्ही साईडला जर असमान किंवा वेगवेगळे जर अल्किल ग्रुप्स अटॅच असतील तर या ठिकाणी काय म्हणायचं याला, अनसिमेट्रिकल इथर किंवा मिक्स्ड इथर्स. इथर्स इन विच 2 डिफरंट अल्किल और अरिल ग्रुप्स आर बॉन्डेड टू ऑक्सिजन एटम आर कॉल्ड एज अनसिमेट्रिकल और मिक्स्ड इथर्स. दे आर रिप्रेझेंटेड एज ROR डॅश और ROAR डॅश. एक्झाम्पल बघितलं तर या ठिकाणी इथिल मिथिल इथर आणि दुसरं एक्झाम्पल मिथिल फिनिल इथर ज्याचा फॉर्म्युला आहे CH3O C6H5. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, मी परत या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. ते क्वेश्चनसुद्धा तुम्ही या ठिकाणी घरी काय करायचं आहे, सोडवायचे आहेत. सोपे क्वेश्चन्स आहेत. व्हॉट आर अल्कोहोल्स, अल्कोहोल्स म्हणजे काय. व्हॉट आर फिनॉल्स, फिनॉल्स म्हणजे काय. गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स बेस्ड ऑन नंबर ऑफ हायड्रॉक्सिल OH ग्रुप्स प्रेझेंट इन द मॉलिक्यूल. हा एक तिसरा क्वेश्चन दिलेला आहे. व्हॉट आर इथर्स अँड हाऊ आर दे क्लासिफाईड, हा एक क्वेश्चन आहे, सोपा आहे. व्हॉट आर बेन्झायलिक अल्कोहोल्स किंवा व्हॉट आर अलायलिक अल्कोहोल्स. सोडवा घरी, सोपा आहे, सोपे क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघूया, देन वी विल सी नेक्स्ट पॉईंट, नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल्स. आता नॉमेनक्लेचर म्हणजे काय, तर या ठिकाणी अल्कोहोल्सना नाव देणं. देर आर 3 सिस्टीम्स ऑफ नॉमेनक्लेचर ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. आता मोनोहायड्रिक अल्कोहोल्सला नाव देण्याचे या ठिकाणी आपल्याला 3 सिस्टीम्स बघायचे आहेत. याच्यामध्ये पहिली सिस्टीम आहे कॉमन और ट्रायवियल नेम्स, सेकंड कार्बिनॉल सिस्टीम अँड थर्ड इज IUPAC सिस्टीम. आता कॉमन नेम म्हणजे काय, तर या ठिकाणी सोपं आहे कॉमन नेम्स अल्कोहोल देणं. काय करायचं, तर या ठिकाणी जे तुम्हाला अल्कोहोल ज्याला तुम्हाला कॉमन नेम द्यायचा आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी काय करायचं, जो अल्किल ग्रुप कुठला आहे तो बघायचा आणि या ठिकाणी
अल्किल ग्रुप पहिल्यांदा लिहायचा आणि त्याला फॉलो काय करायचं, AlCOHOl ह्या वर्डनं काय करायचं आपल्याला तो ॲड करायचा आणि पुढे वाचायचं. म्हणजे द कॉमन नेम्स ऑर ट्रायवियल नेम्स ऑफ अल्कोहोल्स आर ऑब्टेन्ड बाय ॲडिंग वर्ड AlCOHOl आफ्टर द नेम ऑफ अल्किल ग्रुप बॉन्डेड टू OH. नेम्स ऑफ हायर अल्किल ग्रुप्स ऑल्सो इन्क्लूड प्रिफिक्सेस लाईक नॉर्मलसाठी N वापरायचा प्रिफिक्स, आयसो, सेकंडरी आणि टर्शरी. आता बी कार्बिनॉल सिस्टीम. आता कार्बिनॉल सिस्टीम ही थोडीशी तुम्हाला कळायला पाहिजे. आता या सिस्टीमप्रमाणे काय करायचं आहे तर तो अल्कोहोल जो आहे तो अल्कोहोल मिथिल अल्कोहोलचा डेरिव्हेटिव्ह आहे असं या ठिकाणी कन्सिडर करायचं आहे, ज्याला काय म्हणायचं कार्बिनॉल. इन दिस सिस्टीम अल्कोहोल्स आर considered as derivatives of methyl alcohol which is called carbinol. आता या ठिकाणी बघा मी स्ट्रक्चर दिले तुम्हाला त्या नोटमध्ये, CH3CH2OH आणि याच्यामधला जो CH2OH मधला जो कार्बन आहे तो कार्बिनॉल कार्बन आहे की तो कार्बन मिथिल ग्रुपला जोडला आहे. द अल्किल ग्रुप अटॅच टू द कार्बन कॅरिंग OH ग्रुप आर नेम्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर, देन द सफिक्स कार्बिनॉल इज ॲडेड. म्हणून या ठिकाणी इथं मिथिल कार्बिनॉलचं मी स्ट्रक्चर तुम्हाला दिलेलं आहे. तिसरी या ठिकाणी नॉमेनक्लेचरची पद्धत आहे ती म्हणजे IUPAC सिस्टीम. आता याच्यामध्ये आपल्याला थोडेसे IUPAC रूल्स बघावे लागतील. अकॉर्डिंग टू IUPAC सिस्टीम अल्कोहोल्स आर नेम्ड ॲज अल्कनॉल्स. अल्कनॉल्स याचा अर्थ साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही बघितलं तर अल्केन जो आहे तो पॅरेंट अल्केन बघायचा, पॅरेंट अल्केनमधला ई जो आहे तो रिप्लेस करायचा आहे OL आणि मग अल्कनॉल झालं तयार. आणि मग याच्यामध्ये आपल्याला रूल बघायचे आहेत. आता याच्यामध्ये अल्केन असेल, अल्किन असेल किंवा अल्काईन तर त्याप्रमाणे त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे अल्कनॉल करायचं आहे. दुसरा रूल काय सांगा, फॉर नेमिंग पॉलिहायड्रिक अल्कोहोल्स एंडिंग ई ऑफ अल्केन इज रिटेन्ड. आता हे मोनोहायड्रिकच्या बाबतीत झालं म्हणजे काय करायचं अल्कनॉल प्रमाणे, परंतु या ठिकाणी दोन किंवा दोनापेक्षा जास्त या ठिकाणी जर त्याच्यामध्ये OH ग्रुप असेल त्या अल्कोहोलमध्ये तर त्याचा एंडिंग ई जो आहे तो एंडिंग काय करायचा आहे तसाच ठेवायचा आहे, तो चेंज करायचा नाही. द एंडिंग OL इज ॲडेड अँड नंबर ऑफ OH ग्रुप्स इज इंडिकेटेड बाय प्रिफिक्सेस लाईक डाय, 2 असतील तर डाय, 3 असतील OH ग्रुप तर ट्राय एटसेट्रा बिफोर OL. हे महत्त्वाचं आहे. थर्ड रूल इज द पोझिशन्स ऑफ OH ग्रुप्स आर इंडिकेटेड बाय ॲप्रोप्रिएट लोकंड्स. लोकंड्स याचा अर्थ तिथे या ठिकाणी जो काही नंबर येणार आहे OH ग्रुप दर्शवणारा त्याला लोखंड म्हणायचं आणि मग त्याचा जो ॲप्रोप्रिएट लोखंडप्रमाणे या ठिकाणी OH ग्रुपची पोझिशन काय करायची तुम्ही इंडिकेट करायची आहे. आणि चौथा जो IUPAC रूल आहे तो सायक्लिक अल्कोहोल्सच्या बाबतीत आहे. आता सायक्लिक अल्कोहोल्समध्ये या ठिकाणी तुम्ही प्रिफिक्सेस म्हणजे पूर्वी जोडला जाणारा जो शब्द आहे तो आहे सायक्लो, CYCLO, त्या पॅरेंट अल्केनच्या अगोदर तो जोडायचा आहे आणि मग अँड कन्सिडरिंग OH ग्रुप अटॅच टू C1 कार्बन ॲटम आणि तो OH ग्रुप हा कार्बन 1 अटॅच आहे या ठिकाणी असं कन्सिडर करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल बघा दिलेलं एक्झाम्पल सायक्लोप्रोपॅनॉल म्हणजे या ठिकाणी 3 कार्बनची चेन आहे, ही सायक्लिक स्ट्रक्चर आहे म्हणजे ॲक्च्युली हा या ठिकाणी सायक्लोप्रोपेन आहे आणि त्याच्यामधला या ठिकाणी एक जो कार्बन आहे कार्बन जो आहे तो कार्बनचा या ठिकाणी तिथं हायड्रोजन OH ने रिप्लेस केला, त्याच्यामुळे तो काय झाला सांगा एक हायड्रोजन, तो काय तयार झाला सायक्लोप्रोपॅनॉल. तसंच या ठिकाणी पुढं सायक्लोब्युटेनचा तो सायक्लोब्युटॅनॉल. आणि तिसरं एक्झाम्पल जे आहे ते या ठिकाणी 2 इथिल सायक्लोपेंटॅनॉल म्हणजे हा ही रिंग जी आहे ती सायक्लोपेंटेनची आहे, 5 कार्बनची रिंग सायक्लोपेंटेनची आहे. आणि मग या ठिकाणी त्याच्यामध्ये OH ग्रुप हा कन्सिडर 1ला केलेला आहे 1 कार्बनला आणि तिथून मग दुसऱ्या कार्बनला येतो तो इथिल ग्रुप येतो, त्याच्यामुळे याचं नाव आहे 2 इथिल सायक्लोपेंटॅनॉल. आता याच्यावर या ठिकाणी आपण काही एक्झाम्पल्स एकत्रित सोडवूया म्हणजे कॉमन नेम्स आणखीन IUPAC नेम्स सोपं आहे. बघा या ठिकाणी मिथिल अल्कोहोल आहे, मोलिक्युलर स्ट्रक्चर फॉर्म्युला CH3OH. आता या ठिकाणी काय केलं आहे मिथिल अल्कोहोल हे त्याचं कॉमन नेम झालं अल्किल अल्कोहोलप्रमाणे म्हणजे मिथिला ग्रुप आहे तो अल्किल आणि अल्कोहोल पुढे शब्द ठेवला आहे म्हणून मिथिल अल्कोहोल. आणि त्याचा IUPAC नेम काय केलं आहे मिथेन, पॅरेंट अल्किन त्याचा मिथेन आहे METHANE, त्याच्यातला ई जो एंडिंग आहे ई तो रिप्लेस केला आणि कशाने ठेवला आहे तिथं आपण रिप्लेस केला OL आणि त्याच्यामुळे याचं नाव मिथिल अल्कोहोलचा IUPAC नेम मिथेनॉल. तसंच इथिल अल्कोहोलचा IUPAC नेम इथेनॉल. पुन्हा या ठिकाणी N प्रॉपिल अल्कोहोल आहे तो CH3CH2CH2OH प्रोपॅन 1 ओल, 1 नंबरला OH आहे त्याच्यामुळं 1 ओल. नंतर
सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल, त्याचं IUPAC नाव आहे ब्युटॅन 2-ओल. पुन्हा या ठिकाणी पुढचं एक्झाम्पल बघा, आयसो ब्युटिल अल्कोहोल 2-मिथिल प्रोपॅनॉल. नंतर टर्शरी ब्युटिल अल्कोहोल CH3 आणि OH, याच्यामध्ये याचा IUPAC नेम आहे 2-मिथिल प्रोपॅन 2-ओल. तुम्ही कसंही नंबरिंग करा, वरून खाली करा किंवा या ठिकाणी वरून टर्न करून या ठिकाणी लेफ्टला घ्या किंवा या ठिकाणी लेफ्ट करून टर्न करून खाली घ्या. कसंही केलं तरी या ठिकाणी 2 नंबरलाच OH येतो आणि 2 नंबरला काय येतो, मिथिल ग्रुप येतो. त्याच्यामुळे याचं नाव आहे 2-मिथिल प्रोपॅन 2-ओल. पुढचं या ठिकाणी स्ट्रक्चर आहे डायल आहे इथिलीन ग्लायकॉल. आता याचं IUPAC नाव काय बघा, इथेन 1,2 डायल. पॉलिहायड्रिक अल्कोहोल्समध्ये एंडिंग ई रिटेन करायचं, तसंच ठेवायचं. त्याच्यामुळे ETHANE आणि मग 1,2 डायल. याचा अर्थ दोन OH ग्रुप्स आहेत, त्याच्यामुळे तो डायल. पुढं प्रॉपिलिन ग्लिसरॉल, हे सुद्धा या ठिकाणी काय सांगा, याचा IUPAC नेम आहे प्रोपेन 1,2,3 ट्रायल. याची तुम्ही जर चेन बघितली तर या ठिकाणी 3 कार्बनची चेन आहे, म्हणजे पॅरेंट अल्केन. प्रोपेन आहे, प्रोपेनमधला ई जो आहे तो तसं आपण रिटेन केला आहे आणि पुढं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर तिन्ही सलग कार्बनला काय सांगा 3 OH ग्रुप आहेत, त्याच्यामुळे हा ट्रायल आहे आणि म्हणून याचा IUPAC नेम आहे प्रोपेन 1,2,3 ट्रायल. नंतर शेवटचं या ठिकाणी अल्कोहोल बघूया आपण, त्याचा IUPAC नेम कॉमन नेम आहे क्रोटोनिल अल्कोहोल. स्ट्रक्चर फॉर्म्युला आहे CH3 CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2OH आणि मग या ठिकाणी याचं नाव आहे ब्यूट 2-in-1-ओल. आता पुढे बघूया आपण नॉमेनक्लेचर ऑफ फिनॉल्स. आता याच्यामध्ये परत या ठिकाणी आपल्याला थोडेसे रूल बघावे लागतील, IUPAC रूल्स आपण त्यांना म्हणूया. आता कॉमन नेम जर बघितलं याच्यामध्ये तर कॉमन नेम तुम्हाला ते लक्षात ठेवावे लागतील. OH ग्रुप जर C6H5ला एकच असेल तर तो फिनॉल आणि या ठिकाणी त्याचं IUPAC आणि कॉमन नेम दोन्ही नेम त्याचं बेन्झेनॉल आहे. काय आहे, बेन्झेनॉल, जे या ठिकाणी IUPACनं ॲक्सेप्ट केलेलं आहे. नंतर पुढं आहे ते अर्थोक्रिसॉल, ज्याच्यामध्ये काय सांगा OH आणि CH3 आहे, मिथिल ग्रुप आहे 2 नंबरला, त्याच्यामुळे या ठिकाणी याचं नाव आहे 2-मिथिल फिनॉल, हे त्याचं IUPAC नेम आहे. नंतर पुढं नायट्रो ग्रुप आहे आणि फिनॉलला नायट्रो ग्रुप ह्या पॅरा पोझिशनमध्ये जोडलेला आहे, त्याच्यामुळे याचं नाव आहे पॅरा नायट्रो फिनॉल आणि त्याचं IUPAC नेम आहे, नंबरिंग करा तुम्ही, OH 1 कार्बनला OH ग्रुप जोडला आहे, तिथून तुम्ही नंबरिंग केलं तर 4 कार्बनला नायट्रो ग्रुप येतो, त्याच्यामुळे या ठिकाणी 1,4 पोझिशन पॅरा आहे, त्याच्यामुळे याचं IUPAC नेम आहे 4 नायट्रो फिनॉल. आता याचे या ठिकाणी तुम्ही जर IUPAC नॉमेनक्लेचर बघितलं तर बघा, the hydroxyl derivatives of benzene is called as phenol. The IUPAC name of phenol is benzenol. Common name phenol is also accepted by IUPAC. In substituted phenol, common names prefixes like ortho, para and meta is used, and in IUPAC system use the locand that is 2, 3, 4 to indicate the positions of substituents. Next example of phenol is catechol, ज्याच्यामध्ये या ठिकाणी 1,2 पोझिशनला 2 OH ग्रुप्स आहेत, त्याच्यामुळे याचा IUPAC नेम आहे बेन्झीन 1,2 डायॉल. थर्ड वन इज रिसॉर्सिनॉल, इन विच 1 and 3 पोझिशन they have 2 hydroxyl OH groups and its IUPAC name is benzene 1,3 diol. Next example is hydroquinone or quinol, in which 1,4 position have 2 hydroxyl OH groups and its IUPAC name is benzene 1,4 diol. Third example is fluoroglycinol, that is 1,3,5. या 3 पोझिशनला या ठिकाणी काय सांगा 3 हायड्रॉक्सिल OH ग्रुप्स अटॅच आहेत आणि मग त्या कार्बनला, आणि म्हणून याचं नाव आहे बेन्झीन 1,3,5 ट्रायॉल. अँड द लास्ट इज पायरोगॅलॉल. पायरोगॅलॉलमध्ये या ठिकाणी 1, 2, 3 तिन्ही या ठिकाणी हायड्रोक्सिल OH ग्रुप्स आहेत 1, 2, 3 पोझिशनला. हेन्स द IUPAC नेम ऑफ पायरोगॅलॉल इज बेन्झीन 1, 2, 3 ट्रायॉल. Next, nomenclature of ethers. Nomenclature of ethers are also by 2 systems, that is common system and
UPAC system, that is IUPAC system. According to common system, ethers are named by writing the names of alkyl groups attached to oxygen atom in alphabetical order and then word ether is added. And second, if two alkyl groups are same, जर alkyl group दोन्ही सारखे असतील तर प्रिफिक्स आपल्याला काय वापरायचा आहे, डाय वापरायचा आहे. आणि मिक्स्ड असेल तर आपल्याला या ठिकाणी दोन अल्किल ग्रुप बघायचे, नंतर त्याच्या स्पेलिंगवरून त्याची अल्फाबेट ऑर्डर काढायची आणि तो पहिल्यांदा घ्यायचा. आणि IUPAC सिस्टीममध्ये त्याची नावं कशी द्यायची बघा. अकॉर्डिंग टू IUPAC सिस्टीम नॉमेनक्लेचर ऑफ इथर्स, अकॉर्डिंग टू IUPAC सिस्टीम नॉमेनक्लेचर इथर्स आर नेम्ड ॲज अल्कॉक्सी अल्केन्स. अल्कॉक्सी ग्रुप दॅट इज RO ग्रुप, alkyl RO oxygen that is alkoxy group, and in mixed ethers the alkyl group containing larger carbon chain is considered as parent alkane. जेव्हा या ठिकाणी सिंपल इथर असतं म्हणजे दोन्ही त्या ऑक्सिजन ॲटमला दोन्ही बाजूला जर सारखेच अल्किल ग्रुप असतील किंवा दोन्हीच सारखे अरिल ग्रुप असतील तर या ठिकाणी IUPAC नेम सोपा आहे द्यायला. पण या ठिकाणी जेव्हा मिक्स्ड इथर असतं त्यावेळेला या ठिकाणी दोन्ही ग्रुप भिन्न असतात, अल्किल असतील किंवा अरिल असतील, तेव्हा या ठिकाणी त्याच्यातला जो लार्जर कार्बन चेन असतो तो पॅरेंट अल्किन म्हणून घ्यायचा. काही एक्झाम्पल बघूया आपण आता या ठिकाणी. काही अल्कॉक्सी ग्रुप बघूया. अल्कॉक्सी ग्रुप OR, अरिलॉक्सी ग्रुप OAR, हे लक्षात ठेवा. इथॉक्सी ग्रुप CH3CH2O, N प्रोपॉक्सी ग्रुप CH3CH2CH2O, आयसोप्रोपॉक्सी ग्रुप CH3C ब्रांच CH3OH, याला काय म्हणायचं, आयसोप्रोपॉक्सी ग्रुप. आयसोप्रॉपिलवरून ते आलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला एकत्रित आपण काही एक्झाम्पल बघूया. कॉमन नेम्स आणखीन IUPAC नेम्स. फर्स्ट सिंपल इथर आहे CH3OCH3, कॉमन नेम डायमिथिल इथर. हे सिंपल इथरचं उदाहरण आहे. दोन अल्किल ग्रुप सारखे आहेत आणि ते दोन मिथिल ग्रुप आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी इट्स कॉमन नेम इज डायमिथिल इथर, but its IUPAC name is methoxymethane. Both these two methyl groups are same, so CH3O methyl oxygen that is methoxy and parent chain one carbon आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी तो parent alkane आहे तो मिथेन. Hence the name of IUPAC name of dimethyl ether is methoxymethane. Next structure formula आहे CH3O CH2 CH3. आता याच्यामध्ये बघा हा जो बायव्हलंट ऑक्सिजन ॲटम आहे त्याच्या एका साईडला मिथिल ग्रुप आहे, दुसऱ्या साईडला इथिल ग्रुप आहे, त्याच्यामुळे हा मिक्स्ड इथरचं उदाहरण आहे. अशा वेळेला काय करायचं, अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे या ठिकाणी तो ग्रुप पहिल्यांदा घ्यायचा. इथिल ETHYL, मिथिल METHYL, म्हणून या ठिकाणी इथिल घ्यायचा पहिला आणि मिथिल नंतर, म्हणून या ठिकाणी याचं कॉमन नेम आहे इथिल मिथिल इथर. आता याचा IUPAC नेम घेत असताना काय घ्यायचं, तर याच्यामधला जो लार्जर ग्रुप आहे अल्किल ग्रुप तो पॅरेंट अल्केनमध्ये घ्यायचा आणि बाकीचा उरलेला तो अल्कॉक्सीमध्ये घ्यायचा. आता याच्यामध्ये बघा इथिल ग्रुप आहे C2H5 आणि इकडच्या बाजूला मिथिल, त्याच्यामुळे C2H5 हा काय झाला लार्जर ग्रुप, त्याच्यामध्ये तो इथेनमध्ये घ्यायचा, पॅरेंट अल्केनमध्ये घ्यायचा. आणि CH3O म्हणजे मिथॉक्सी, त्याच्यामुळे याचा IUPAC नेम आहे मिथॉक्सी इथेन. नेक्स्ट एक्झाम्पल CH3O CH2 CH2 CH3, याचं नाव आहे मिथिल N प्रॉपिल इथर. आता याच्यामध्ये हा CH2 CH2 CH3 हा N प्रॉपिल ग्रुप आहे आणि एका बाजूला हा मिथिल आहे, त्याच्यामुळे याचं नाव आहे मिथिल N प्रॉपिल इथर. आणि याचा IUPAC नेम आहे 1 मिथॉक्सी प्रोपेन. प्रोपेन ही पॅरेंट लार्जर चेन आहे, त्याच्यामुळे अल्केनमध्ये तो घेतला प्रोपेन. आणि CH3O हा 1 पोझिशनला आहे, त्याच्यामुळे 1 मिथॉक्सी प्रोपेन. नेक्स्ट मिथिल फिनिल इथर. बघा याचं नाव कसं आलं, मिथिल फिनिल इथर. C6H5 एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मिथिल आहे CH3, त्याच्यामुळं पहिल्यांदा अल्फाबेटप्रमाणे मिथिल आला, नंतर फिनिल आला आणि हा इथर, म्हणून याचं नाव मिथिल फिनिल इथर. आता C6H5च्या ऐवजी समजा या ठिकाणी बेन्झीन रिंग काढली तरी घाबरून जायचं काय कारण नाही, तो C6H5 आहे, त्याच्यामुळे मिथिल फिनिल इथर हे त्याचं कॉमन नेम आहे. आणि मिथॉक्सी बेन्झीन, आता C6H5 हा बेन्झीन रिंग, ही बेन्झीन रिंग आहे, ती म्हणजे बेन्झीनचं आहे ते कंपाऊंड C6H5 आणि त्याच्यामुळे हा पॅरेंट अल्किनमध्ये जाईल तो बेन्झीन ॲरोमॅटिक आणि म्हणून याचं नाव आहे मिथॉक्सी बेन्झीन. पुढचं या ठिकाणी स्ट्रक्चर बघा C6H5O CH2 CH2 CH3.
आता C6H5 हा फिनिल ग्रुप आहे आणि पुढे या ठिकाणी हा बायोलेंट ऑक्सिजन ॲटमच्या पुढच्या बाजूला N प्रॉपिल ग्रुप जोडला आहे, त्याच्यामुळे याचं नाव आहे कॉमन नेम फिनिल N प्रॉपिल इथर आणि याचं IUPAC नाव आहे 1-प्रोपॉक्सीबेन्झीन. म्हणजे या ठिकाणी हा जो O आणि CH3CH2CH3 हा प्रोपॉक्सी ग्रुप आहे आणि या ठिकाणी बेन्झीनच्या 1 नंबरच्या कार्बनला जोडला आहे, त्याच्यामुळे याचं नाव आहे 1-प्रोपॉक्सीबेन्झीन. अँड द लास्ट इथर इज ही सायक्लोब्युटेन आहे. हे सायक्लोब्युटेन या ठिकाणी ही सायक्लिक कंपाऊंड आहे पहिल्यांदा पॅरेंट, त्यानंतर 1 नंबरच्या कार्बनला 2 मिथिल ग्रुप आहेत आणि त्यानंतर पुढे गेले की 2ला मिथॉक्सी ग्रुप आहे, त्याच्यामुळे याचं IUPAC नेम आहे 2-मिथॉक्सी-1,1-डायमिथिल सायक्लोब्युटेन. 2-मिथॉक्सी-1,1-डायमिथिल सायक्लोब्युटेन. So students, for this lecture number 1 we studied alcohols, phenols and ethers, that is some introduction, then types of hydroxy compounds, what is mean by phenols, alcohols and ethers, its classification and its nomenclature. Thank you. Remaining chapter we will see lecture number 2 and 3, 4. Thank you.